नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। होणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो अशी त्यांची स्पष्ट भाषा आहे। आपल्याला अशी जिज्ञासा निर्माण झाली असेल की तुकोबारांनी रस्ता तरी मग नेमका कोणता दाखवला, तर रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा। बाबांनो नामचिंतन करा, नामचिंतन करा। कधी देहाचं महत्त्व घेऊन सांगावं तुकोबारांनी, आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे की नाही? हो, मग या मनुष्य जन्मातच भजन घडतंय बरं, अन्य कुठल्याच जन्मात हे भजन घडत नाही। याच जन्मे घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे। या मनुष्य जन्मातच हे भजन घडतं, अन्य कुठल्याही जन्मात हे भजन घडत नाही। तुकोबारायांच्या या विधानावर तुमचा काही दावा आहे का? काही माग घ्या। अन्य जन्मात घडू शकतं असे आमच्या जालना जिल्ह्यातले काही पुरावे तुम्हाला देतो। असे काही तुमच्याकडे पुरावे आहेत का की अन्य जन्मात भजन घडते, नामचिंतन घडते? असे पुरावे आहेत? आपला कार्यक्रम झालेला परिसरातल्या डुकरांनी पाहिला आणि ते डुकरं काय म्हणाली, माणसं काय म्हणून करतात, सप्ताह आपणही करूया म्हणून आपला सप्ताह झाल्यानंतर महिन्याने पुन्हा डुकरांनी त्याच मंडपात सप्ताह केला, त्याच पटांगणात केला। कोणी? डुकरांनी पाहिलंय? डुकरांनी सप्ताह केलेला कुठे आपल्या पाहण्यात नाही। गावोगावच्या दिंड्या जात आहेत पंढरपूरला, पैठणला। ह्या दिंड्या जाताना गाढवांना दिसल्या। ते गाढव काय म्हणाली, माणसंच काय म्हणून दिंड्या नेतात, आपणही नेऊ। त्या गाढवांनी त्यांच्या समाजाची तातडीची मीटिंग घेतली, भजनी मंडळ स्थापन केलं, नगरला जाऊन टाळ आणले, पंढरपुराहून विना आणला, माऊलीला बरोबर नेलन, पखवाजही घेतला आणि काढली दिंडी। कोणी? पाण्यात आली। डुकरांचा सप्ताह नाही, गाढवांची दिंडी नाही, आहे की नाही? टोनगे पारायणाला बसलेले कुठे दिसून आले? आले रेडे? अहो लक्षात घ्या, एक मनुष्य जन्म जर सोडला तर अन्य कोणत्याच जन्मात हे भजन घडत नाही। मग असा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे, तर आपण काय करायला पाहिजे? भजन करायला पाहिजे की नाही? नामचिंतन करायला पाहिजे की नाही? असं कळवळ्याने तुकोबाराय सांगतात। बाबांनो, याच जन्मे घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे। माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, आपण प्रत्येकाने एक खात्री करून घ्या। कोणती? आपण मनुष्यच आहोत ना, ही खात्री करून घ्या। आणि जर आपण मनुष्यच आहोत आणि मनुष्य जन्मातच फक्त भजन घडतंय, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही, मग असा जन्म आपल्याला मिळालेला आहे। अन्य जन्मात हे घडत नाही, मग या जन्मात जे घडतं, ज्यात विशेषता आहे ते आपण केलं पाहिजे की नाही? अन्य जन्मात जे घडतं तेच आपण जर करत राहिलो, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान भागवतात म्हटलेलं आहे। आहार निद्रा भय मैथुन एवढंच जर आपल्या जीवनात घडत असेल तर कुत्र्यातन आपल्यात काय फरक, डुकरातन आपल्यात काय फरक झाला? फरक आहे तो हा आहे की अन्य जन्मात भजन घडत नाही, घडतं फक्त मनुष्य जन्मातच। मग या जन्माची ज्यात विशेषता आहे ते नामचिंतन करायला हवं की नाही? पण खंत असे आहे, आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे पण याचं महत्त्व कळत नाही। याचं महत्त्व ज्यांना कळतंय त्यांना हा देह मिळत नाही। या देहाची किंमत कळाली स्वर्गातल्या देवांना, म्हणून स्वर्गातले देव या देहाची इच्छा करतात, आम्हाला हा देह स्वर्गीच्या मरा इच्छितात देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा। स्वर्गीच्या मरा इच्छितात देवा,
लोकीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातले देव म्हणतात की आम्हाला मृत्यूलोकात जन्म मिळावा. मृत्यूलोकात अनेक जन्म आहेत, त्यात तुम्हाला कोणता हवा आहे? तर इहलोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे. या लोकातला हा देह म्हणजे हा कोणता? मनुष्य देह. या मनुष्य देहाची देव इच्छा करतात. देवांनो, तुम्हाला जर मनुष्य जन्म मिळाला तर तुम्ही काय करणार बरं? ते म्हणतात नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. आम्ही नामचिंतन करू. म्हणजे त्यांना या देहाची किंमत कळाली, पण त्यांना हा मिळत नाही. आपल्याला मिळालेला आहे तर आपल्याला याची किंमत कळत नाही. नको ते सटरफटर करण्यात आपलं आयुष्य आपण गमावून बसतो. म्हणून तुकोबाराय जाणीव करून देतात आपल्याला, बाबांनो याच जन्मात हे भजन घडते, असा जन्म मिळालेला आहे. बरं, याचा क्षणाचा भरवसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा. कोणी म्हणेल पाहून निवांत सगळी व्यवस्था झाल्यानंतर मग आपण करू भजन, पण तोपर्यंत आपण जगू कशावरून? काही सांगता येत नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. क्षणक्षणा हाची करावा विचार, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोय राहे ओळसागा, राम राम स्मरा आधी. आधी म्हटले, आधी अगोदर हे करा, बाकीचं काय राहिलं तर मागे राहू द्या. पहिलं अग्रक्रमाने हे करा, नामचिंतन करा, नामचिंतन करा. तुकोबाराय वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना समजून देत आहेत.